आता आम्ही एका ठिकाणी चाललोय। कुठं चाललोय हे मी तुम्हाला सांगण्याच्या ऐवजी फक्त तुम्हीच बघा आता आम्ही कुठं चाललोय ते। चला। तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा सिद्धी मुरकुटे स्वागत करतोय माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय नेमका काय आहे। खरं तर विषय तसा खासच आहे, कारण आज राखी पौर्णिमा आहे आणि राखी पौर्णिमे दिवशीच आमच्या गावची यात्रा असते, रथयात्रा ग्रामदैवताची। खूप काही बघण्यासारखं असतं। खरं तर आपण मागच्या वर्षी पण याच्यावरती एक ब्लॉग बनवला होता, आज यावर्षी परत एकदा आलोय। तर चला बघूयात काय घडतंय। मी तर खूप एक्साइटेड आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, खूप भारी व्हिडिओ होणार आहे। चला। तर मंडळी, अशा रीतीनं आपण गावामध्ये आलेलो आहे। खरं तर खूप भाविक इथं आलेले आहेत दूरदूरच्या गावावरनं। आता थोड्याच वेळात कोरेश्वर महाराजांची जी आहे ती आरती आहे आणि आरतीनंतर रथ हा मिरवणुकीसाठी निघतो। कोरेश्वर महाराजांचे जे चरण वगैरे आहेत, मूर्ती आहे ती त्याची पूर्ण गावातनं जंगी मिरवणूक काढण्यात येते। आणि विशेष म्हणजे एक आमच्या गावचं असं वैशिष्ट्य आहे की रथाच्या समोर ज्या काही मानाच्या ऑर्केस्ट्रा वगैरे आहेत, ज्याला नायकिनी म्हणतात आमच्या इकडं, तर त्या डान्स वगैरे करतात। त्याची पण मी एक तुम्हाला झलक दाखवणार आहे। खरं तर त्याचाच आवाज येतोय म्हणून मी थोडंसं साईडला आलोय। तर चला बघूयात। आता थोड्याच वेळात महाराजांची आरती आहे, चला। पेरला तुझा परिपाठ, अंगास राख डोळा सावकारी थाट, भारावला सारा गोदावरी काठ, मायेची सावली भक्ताला सावरी, देहाची निळाई त्या भाळाला भोले। गेली पापणी भरून आली, दिस नवी आस आज डोळा, रुसलेली रात सारी शोधते सकाळ न्यारी, दाखवी पहाट सांब भोळा, भेटीची ओढ ही उन्हाळ जुनाड, मनाचं वासरू उन्हाळ उन्हाळ, भक्तीची दावणी कृपेची छावणी, भक्तांची रांग जणू रूपा पाक झाले।
तुझ्या नावाची शिदोरी, जिथवर जीव घडो सेवा, भक्तीला भाबड्या आधार आधार, श्वासांची माळ ही उधार उधार, रूपाची बाहुली मनी विसावली, नभीचा चांद तुझ्या मुकुटात डोले. तर मित्रांनो, अशा रीतीनं आम्ही खूप एन्जॉय करतोय. खरं तर शब्दात सांगू शकत नाही, एवढी मजा येते भावांनो. फुल पैसा वसूल. गावची यात्रा म्हणजे खरं तेच असतं. आनंद गगनात मावत नाही. आता आम्ही एका ठिकाणी चाललोय. कुठं चाललोय हे मी तुम्हाला सांगण्याच्या ऐवजी फक्त तुम्हीच बघा आता आम्ही कुठं चाललोय ते. चला.
आता आरतीची वेळ झाली आहे, तर चला आरती वगैरे करूयात आणि परत भेटूयात. आणि एक गोष्ट मला इथं सांगायची आहे की आपण जो ऑर्केस्ट्राचा डान्स वगैरे दाखवला आहे, तर तो शौक फर्मावचा वगैरे काही प्रकार नाही आहे. खरं तर ती आमच्या गावची शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. तुम्ही जुन्या लोकांना जर विचारलं गावातल्या, तर ते असं सांगतात की बाबा ज्यावेळेस रथ मिरवणुकीसाठी निघतो त्यावेळेस ऑर्केस्ट्राच्या पायातलं घुंगरू वाजल्याशिवाय, ज्या मानाच्या नायकीने आहेत त्यांच्या पायातलं घुंगरू वाजल्याशिवाय रथ हा मिरवणुकीसाठी निघत नाही. तर चला आता आरती वगैरे आहे, आरतीनंतर आपण परत भेटूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे महाराजांची आरती वगैरे झालेली आहे आणि फायनली रथ जो आहे तो गाभारामध्ये विराजमान झालेला आहे. खरं तर अशी असते आमच्या गावची रथयात्रा. खूप मजा मस्ती आम्ही दरवर्षी करत असतो. खरं सांगायचं झालं तर ह्या 3 दिवसाची वाट आम्ही वर्षभर आतुरतेनं बघत असतो. खूप मजा येते, तुम्ही बघितलंच असेल. आता आरती वगैरे झाली आहे. खरंच खूप कंटाळा आला आहे, दिवसभर झाला आम्ही असंच फिरतोय. चला हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, खूप जास्त शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.